चलिए बात कर लेते हैं महाराष्ट्र की। नागपुर हिंसा पर विधानसभा में बोले मुख्यमंत्री फडणवीस की चादर पर कुरान की आयत नहीं थी। आयत को लेकर अफवाह फैलाई गई। पुलिस और मेरे बयान में कोई फर्क नहीं। पुलिस पर हमला करने वाले नहीं बचेंगे, किसी भी दोषी को नहीं बख्शा जाएगा। फडणवीस ने यह भी कहा कि कब्र में छुपे हैं तो कब्र से निकालेंगे। जानबूझकर हिंसा फैलाई गई है। तो नागपुर हिंसा पर विधानसभा में सीएम फडणवीस का यह बयान कि चादर पर कुरान की आयत नहीं थी, सिर्फ अफवाह फैलाई गई। मला मॅग्निफाय करूनही व्हेरिफिकेशन केलं, पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे त्या ठिकाणी मेसेजेस फिरवण्यात आले आणि त्यातून अशा प्रकारची घटना पुढची जी काही आहे ती घडलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारे जे लोक सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, जाणीवपूर्वक अशा प्रकारचे अफवा पसरवतात, त्यांनाही दोषी धरण्यात येईल आणि त्याची कारवाई झालेली आहे। काही लोकांना पकडलेलं देखील आहे। त्यामुळे या संदर्भात कुठल्याही परिस्थितीमध्ये अतिशय कडक कारवाई ही केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी पुन्हा एकदा सभागृहाला या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्थेच्या निमित्ताने निश्चितपणे अनेक चॅलेंजेस आपल्या समोर आहेत, पण राज्य सरकार ते चॅलेंजेसला सामोरं जाऊन त्यातनं राज्यातल्या जनतेला चांगल्यात चांगलं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कशी असेल राखता येईल असा प्रयत्न राज्य सरकार निश्चितपणे करते।